परीक्षा पास व्हायची तर प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही आहे. PYQ पाहिलेच पाहिजेत, टेस्ट सिरीज लावली पाहिजे, हे तुम्ही प्रत्येकाकडून ऐकलं असेल. पण टेस्ट सिरीज देणारे लाखो विद्यार्थी असतात, पण सिलेक्ट होणारे मात्र काही मोजकेच. नेमका फरक कुठे पडतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. टेस्ट सिरीज लावल्यानंतर ती टेस्ट सिरीज कंप्लीट होईपर्यंत कुठल्या चुका आहेत ज्या आपल्याकडून होतात आणि ज्याच्यामुळे अगदी 2-2, 3-3 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज लावल्या तरी सुद्धा आपला रिझल्ट येत नाही. तर चुका आपण समजून घेणार आहोत आणि टॉपरची ती सवय जी त्यांना टॉपर बनवते ती सवय आपण समजून घेणार आहोत. यासोबतच या व्हिडिओच्या मध्यंतरी मी एक अनाउन्समेंट पण करणार आहे जी तुमच्यासाठी फार मोठी गुड न्यूज असेल. सो लेक्चरला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट, आपण टेस्ट सिरीज लावतो याच्यासाठी की आपल्याला आपला रिझल्ट हवा असतो. पण टेस्ट सिरीज लावल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं, आपण टेस्ट सिरीज घेतली की झालं असा त्याचा अर्थ होतो का? नाही. आपण टेस्ट देतो, ती टेस्ट देताना आपल्याला खरंच भीती वाटते का? आपला BP वाढतो का? पेपर सोडवत असताना खूप घाईघाई होते का? आणि त्यानंतर ज्यावेळेला पेपर होऊन जातो त्याच्यानंतर ज्यावेळेला ॲनालिसिसची वेळ येते त्यावेळेला ॲनालिसिस नंतर करू असं आपण म्हणतो का? हा एक प्रश्न स्वतःला विचारा आणि मग त्याच्यावरून ठरवा की नेमकं आपलं कुठे चुकतं आहे. कारण टेस्ट सिरीज जी आहे ती घेतल्यानंतर टॉपर आणि आपण याच्यामध्ये सगळ्यात मोठा फरक काय पडत असेल तर टॉपर टेस्ट सिरीजकडे टेस्ट सिरीजप्रमाणे बघत नाही. तो टेस्ट सिरीजसोबत एक वेगळं नातं, एक वेगळं रिलेशन जे आहे ते तयार करतो. एक वेगळा कनेक्ट जो असतो तो त्याचा टेस्ट सिरीजसोबत असतो आणि म्हणूनच टेस्ट सिरीज टॉपरला टॉपर बनवते आणि बरेचसे सर्वसामान्य विद्यार्थी हे परत टेस्ट सिरीज देऊन सुद्धा आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा रिझल्टमधून बाहेर राहतात. मग काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत ते म्हणजे कुठलाही टॉपर फार जास्त अभ्यास करतो म्हणून तो टॉपर असतो असं आहे का? नाही. कारण लाखो विद्यार्थी अभ्यास करतात पण ते सगळेच टॉपर बनत नाहीत किंवा ते सगळेच पहिल्या अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होत नाहीत. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत की जिथे 90% विद्यार्थी चूक करतात? सगळ्यात पहिली गोष्ट, टॉपर जो आहे तो ज्यावेळेला टेस्ट देत असतो तो टेस्ट सिरीज स्वतःला तपासण्यासाठी देत नाही, तो काहीतरी नवीन शिकण्यासाठी म्हणून टेस्ट देतो. म्हणजे आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की तुम्ही टेस्ट सिरीज कशासाठी लावली आहे? तुमची उत्तरं काय असतील? माझा अभ्यास किती झाला आहे हे मला चेक करायचं आहे, माझी तयारी किती झाली आहे हे मला चेक करायचं आहे, मला किती मार्क्स मिळू शकतात हे मला पाहायचं आहे, मला टाईम मॅनेज होतोय का हे मला पाहायचं आहे. बरोबर आहे? आता मला प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही टेस्ट सिरीज का लावता? एक्झामचा रिझल्ट यावा म्हणून. सर्वसामान्य विद्यार्थी कधीही टेस्ट लावल्यानंतर त्याच्या डोक्यात एक असतं, माझा अभ्यास किती झाला आहे, माझी तयारी किती झाली आहे हे मला चेक करायचं आहे. पण जेव्हा एखादा टॉपर टेस्ट देतो त्यावेळेला तो तयारी किती झाली आहे हे पाहण्यासाठी टेस्ट देत नाही, तो हे पाहण्यासाठी टेस्ट देतो की माझ्या चुका नेमक्या कुठे होत आहेत, मी कुठे कुठे चुकत आहे, जे मला ॲक्च्युली एक्झाम हॉलमध्ये सुधारायचं आहे त्या चुकांवरती त्याचा फोकस असतो. आणि म्हणूनच टॉपर जेव्हा टेस्ट देतो ती टेस्ट त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा एक्झामचा ट्रेलर नसतो. ती टेस्ट सिरीज, ती टेस्ट त्या टॉपरसाठी एक प्रॅक्टिस ग्राउंड असते. पण आपण मात्र टेस्ट सिरीजकडे एखाद्या एक्झामच्या ट्रेलरसारखं पाहतो. जसं पिक्चरच्या आधी त्याचा ट्रेलर येतो की नाही, आपल्याला असं वाटतं की मी टेस्ट सिरीज दिल्यानंतर मला समजेल की माझी तयारी कितपत झाली आहे. टॉपरचा उद्देश कधीच हा नसतो की टेस्ट सिरीजमधून मला माझी प्रगती कळावी. टॉपरचा उद्देश हा असतो की मी याच्यातून काय शिकायला पाहिजे, माझं नेमकं कुठे चुकतंय, मी कुठे कमी पडतोय, माझा विकनेस काय तो मला शोधायचा आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता ज्यावेळेला कुठलाही टॉपर टेस्ट देतोय, एक्झॅक्टली टेस्ट देताना ऑब्व्हियसली तुम्ही जर ऑफलाईन टेस्ट सिरीज जॉईन केलेली असेल तर तुम्हाला ते वातावरण मिळतं. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाऊन टेस्ट देता, आजूबाजूला विद्यार्थी असतात, त्यामुळे तो एक एक्झामवाला फील येतो. पण तरीसुद्धा खूप कॅज्युअली घेतात खूप स्टुडंट की रविवारी टेस्ट आहे, हां रे रविवारी कुठे येतोयस का? नाही रे, टेस्ट सिरीजला जायचं आहे. ज्या पद्धतीने एक्झामच्या 8 दिवस आधी तुम्ही फुल डेडिकेशनने अभ्यास करत असता किंवा तुम्हाला बाकी काहीही सुचत नसतं, टेस्ट सिरीजच्या 1 दिवस आधी किंवा 7-8 दिवस आधी खरंच तुमची ती कंडिशन असते का? नाही. कारण टेस्ट सिरीजला आपण इतकं सिरियसली कधीच घेत नाही. आपण नॉर्मली एखाद्या अकॅडमीची टेस्ट देतोय हाच फक्त आपला पॉईंट ऑफ व्ह्यू असतो आणि त्या पद्धतीनेच आपण त्या टेस्टला जातो, त्या पद्धतीनेच आपण त्या टेस्टला जे आहे ते ट्रीट करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जो एक्झॅक्ट रिझल्ट पाहिजे एक्झाममध्ये तो आपल्याला मिळत नाही. मग आता टॉपर काय करतो, जरी तो स्वतः जरी टेस्ट सोडवत असेल, मी माझ्यावरून तरी हे नक्की सांगू शकते की ज्या वेळेला मी सेल्फ स्टडी करत होते, ज्यावेळेला मी टेस्ट सोडवायचं घरी, त्यावेळेला ॲक्च्युली
म्हणजे मी लकी होते की माझ्या आजूबाजूला असे लोक होते जे माझ्या एक्झामच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट राहतील. माझ्याकडे क्वेश्चन पेपर आधी नसायचा, बरोबर वेळेत क्वेश्चन पेपर दिला जायचा, वेळेत माझ्याकडून काढून घेतला जायचा. आणि त्याच्याही पुढे म्हणजे ज्यावेळेला मेन्सची तयारी करत होते त्यावेळेला 2 पेपर म्हणजे पेपर 1 पेपर 2ची जरी टेस्ट सिरीज असेल तरीसुद्धा ज्यावेळेला मी टेस्ट सोडवायचे पेपर 1 झाल्यानंतर मला त्याचा स्कोर किंवा तो चेक करणं काहीही पाहायला मिळायचं नाही. दुसरा पेपर ज्यावेळेला मी सोडवायचे दोन्ही पेपरचे मिळून आन्सर की जी असेल ती मी चेक करत होते. आणि याचं व्हायचं काय की मला अगदी म्हणजे आधीच्या टेस्टपेक्षा 2-3 मार्क्स जरी कमी पडले तरी एक भीती असायची धडधड मनात, कारण मग मला खूप बोलणं खावं लागायचं. सो तुम्ही जर लकीली तुमच्याकडे असा माणूस असेल की जो तुमच्याकडून म्हणजे तेवढं स्ट्रिक्टपणे करून घेईल तर डेफिनेटली तुम्ही तिथंपर्यंत पोहोचाल जिथंपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. जर अशी व्यक्ती नसेल तर स्वतःच्या बाबतीत स्वतः ती व्यक्ती बना. जर तुमच्याकडे अशी व्यक्ती असेल पण मे बी त्या व्यक्तीला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे किंवा त्या व्यक्तीचा आणि तुमच्या फील्डचा काहीच संबंध नाही आहे, जसे की आपले आई वडील, आपला मोठा भाऊ बहीण कोणी असतील, अगदी छोटे भाऊ बहीण जरी असतील तरी तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकता की माझ्याकडून अशी अशी टेस्ट सोडवून घे, जर मी या पद्धतीने चुका केल्या तर मला या गोष्टीत ओरड रागव. आणि मग ज्यावेळेला आपल्याला ती एक शिस्त लागते ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली टेस्ट सिरीजमधून जो रिझल्ट आपल्याला अपेक्षित असतो तो यायला लागतो. मग टॉपर्स काय करतात, टेस्ट सिरीज 11 ते 12 टेस्ट द्यायचे, ते अजिबात त्यावेळेमध्ये फोन पाहणार नाहीत, कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन ते मध्ये येऊ देणार नाहीत. मी खूप मुलं पाहिलेत की जे टेस्ट सोडवायचे म्हणतात टेस्टसाठी म्हणून बसतात पण ॲक्च्युली 1 तासाचा वेळ टेस्टसाठी देत नाहीत. मधूनच दुसरं काहीतरी आठवतं, काहीतरी टाईमपास सुरू होतो किंवा मधूनच उठले नंतर टेस्ट सोडवली. हां, तुम्ही गृहिणी आहात, जॉब करता किंवा इतर काही आहे ज्यावेळेला तुम्हाला पूर्ण 1 तास देता येत नाही आहे त्यावेळेला ठीक आहे, पण काही गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. जसं की टायमिंग फिक्स ठेवा 11 ते 12च, मध्ये उठायचं नाही टेस्ट देताना. जसा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जो फील येतो तुम्हाला त्या फीलसोबत तुम्ही ती टेस्ट सिरीज सोडवणं गरजेचं आहे. आता मी सुरुवातीला बोलले होते की मी एक अनाउन्समेंट पण करणार आहे. जर तुमच्याकडे तसा मेंटॉर नसेल किंवा अशी व्यक्ती नसेल जी स्ट्रिक्टली तुमच्याकडून हे करून घेईल तर तुम्हाला सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ऑब्वियसली प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमधल्या स्टुडंटना कंपल्सरी तर आहेच, बट बाकी स्टुडंटना पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. यावर्षी वॉरियर ऑफिसर एक टेस्ट सिरीज घेऊन येत आहे कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षेसाठी. त्याचे सगळे डिटेल्स जे आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये मी सगळे डिटेल्स देईन. बट इतकं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की ज्या दिवशी कंबाईंड ग्रुप बीचा पेपर होईल त्याच्यानंतर मी स्वतः तुम्हाला कमीत कमी 50 ते 55 प्रश्नांचा रेफरन्स हा टेस्ट सिरीजमधून दाखवून देईन विथ प्रूफ. आत्तापर्यंत आम्ही जेवढे पण रिव्हिजन सेशन्स घेतलेत एक्झामच्या जस्ट आधी तर 1-1.5 महिन्यामध्ये जे रिव्हिजन सेशन व्हायचे त्याच्यातून इतके सगळे प्रश्न येत होते. पण प्रत्येक वेळी मला फक्त एक वाटायचं की ज्या स्टुडंटनी हे फॉलो केले त्यांना हे माहिती आहे तर परत ते टाकत बसायची काही गरज नाही. त्यामुळे मी कधीही पब्लिसिटीसाठी त्या गोष्टींचा वापर केला नाही. बट दिस टाईम मी टेस्ट सिरीज पण घेऊन येते आणि टेस्ट सिरीजसोबत ज्या वेळेला एक्झाम होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवून देईन की या प्रश्नाच्या रेफरन्समधून हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. आणि मी एवढं कशाच्या जोरावरती बोलते किंवा हा कॉन्फिडन्स कुठून येतोय, कारण आत्तापर्यंत ज्या एक्झाम मी दिलेल्या असतील किंवा माझ्या स्टुडंट्सने दिलेल्या असतील तर एक्झामच्या दिवशी एक्झामच्या दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आम्ही डिस्कशन करतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की अरे 55 ते 60 प्रश्न आहेत जे आपल्या मागच्या 1-1.5 महिन्याच्या रिव्हिजन सेशन्समधून आलेले आहेत. आणि जर एवढे मोठे प्रश्न तिथून येत असतील तर डेफिनेटली मला असं वाटलं की जे खूप स्टुडंट रिक्वेस्ट करत होते माझे त्यांच्यासाठी एक टेस्ट सिरीज घेऊन यायला पाहिजे आणि मी त्याच्यावरती सध्या काम करत आहे. सो ती टेस्ट सिरीज लवकरच तुमच्यासाठी येईल. आता येऊयात मूळ मुद्द्याकडे. टॉपर काय करतो टेस्ट देताना, तो त्याच्या ब्रेनला ट्रेन करत असतो. तो त्याच्या ब्रेनला कधीही या झोनमध्ये जाऊ देत नाही की मी टेस्ट सिरीज देते आणि जस्ट माझं रुटीन जो स्टडी आहे त्याच्यानुसार नाही. तो त्याच्या ब्रेनला प्रत्येक वेळी इन्स्ट्रक्शन देत असतो की आत्ता ज्या फेजमधून तू जातोयस हे तुला आणखी एकदा जायचं आहे आणि तो तुझा फायनल राऊंड असेल ज्या वेळेला तुला तुझा 100% द्यायचा आहे त्याच्यासाठीची ट्रेनिंग आत्ता सुरू आहे आणि हे तुम्ही करायला सुरुवात करायला पाहिजे. ठीक आहे. आता ज्या वेळेला टेस्ट अटेम्प्ट केली जाते, ज्या वेळेला तो पेपर सोडवत असतो त्यावेळेला पण त्याची एक स्ट्रॅटर्जी असते टॉपरची. म्हणजे पेपर सोडवताना हे मी खूप वेळा सांगितले पण मी पाहिले की खूप विद्यार्थी हे फॉलो करत नाही. टेस्ट देताना तुम्हाला ज्या पण गोष्टी म्हणजे तुम्ही कोणाची स्ट्रॅटर्जी ऐकली, कोणाकडून पेपर कसा सोडवायचा त्याच्या काही टेक्निक्स ऐकल्या, कोणी तुम्हाला सांगतं राऊंड मेथडनी जा, कोणी तुम्हाला सांगतं की आधी इझीवाले क्वेश्चन्स घ्या, कोणी सांगतं की सब्जेक्ट वाईज जा, कोणी सांगतं एलिमिनेशन मेथडनुसार जे प्रश्न सुटतात त्याच्यानुसार जा, काही जण म्हणतात की पहिल्या प्रश्नापासून 100व्या प्रश्नापर्यंत जा. ही कुठलीही टेक्निक असेल सो ज्या वेळेला तुम्ही अटेम्प्ट करत आहात टेस्ट सिरीज त्याच वेळेला तुमची कुठलीही स्ट्रॅटर्जी असेल
ती तुम्हाला यूज करून पाहिजे. कारण टॉपर्स हेच करतात की टेस्ट सिरीजमध्ये जे काही प्रयत्न करायचा, ट्रायल अँड एरर मेथड जे आपण म्हणतो, की मला एक्झामच्या दिवशी एक्झॅक्टली काय सूट होईल, त्याच्यासाठी जे काही माझी ट्रायल असेल ही माझी टेस्ट सिरीजमध्ये होईल. आणि त्याच्यामुळे त्यांना लवकर समजतं की कुठल्या वेनी गेल्यानंतर माझा पेपर वेळेत कंप्लीट होतोय. म्हणजे काही मुलं असतात पहा की 55 मिनिटांमध्ये पेपर सोडून होतो. का होतो? कारण त्यांना माहिती असतं की मी कुठल्या मेथडनी गेल्यानंतर माझा पेपर लवकर कव्हर होतोय किंवा कुठल्या मेथडनी गेल्यानंतर माझी जास्तीत जास्त उत्तरं बरोबर येत आहेत. ती मेथड त्यांनी कशी फाइंड आउट केलेली असते, ज्यावेळेला टेस्ट सिरीज सोडवतात त्यावेळेला त्यांनी ती स्ट्रॅटेजी फॉलो केलेली असते, ती तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. सो टेस्ट सिरीज ही तुमच्यासाठी एक प्रयोगशाळा बनली पाहिजे आणि तिथून जो प्रयोग तुमच्या लक्षात येते की हा प्रयोग सक्सेसफुल होतोय, तो तुम्हाला अप्लाय करायचा आहे एक्झामच्या दिवशी. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते की टॉपरसाठी सगळ्यात महत्त्वाची गेम चेंजर ठरणारी गोष्ट कुठली असते, दॅट इज ॲनालिसिस. म्हणजे जे टॉपर असतील किंवा ज्यांचा रिझल्ट येतो ते ॲक्च्युली 1 तास देतात टेस्ट सिरीजसाठी किंवा कोणतीही टेस्ट सोडवण्यासाठी, पण त्याचा ॲनालिसिस करण्यासाठी ते 4 ते 5 तास देतात. आता बऱ्याच जणांना वाटतं की ॲनालिसिस करायचं म्हणजे फक्त आणि फक्त जे काही 100 प्रश्न आहेत त्या 100 प्रश्नांचं मी स्पष्टीकरण करेन. फक्त यालाच ॲनालिसिस म्हणतात का? नाही. ज्यावेळेला एखादा टॉपर किंवा ज्याचा पण रिझल्ट येतोय अशी मुलं जेव्हा टेस्ट देतात ते ॲनालिसिस करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळतात. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हे 4 ते 5 तास ते फक्त आणि फक्त प्रश्नांचं विश्लेषण करत नाहीत. प्रश्नांचं विश्लेषण तर करतात, पण ज्या प्रश्नांची उत्तरं चुकली आहेत ना ते फाइंड आउट करतात की ही चूक माझी कशामुळे झाली. ज्यावेळेला मी पेपर सोडवत होतो, ज्यावेळेला मी ही टेस्ट सोडवत होतो, त्यावेळेला माझी चूक नेमकी कशामुळे झाली. माझी कन्सेप्ट क्लिअर नव्हती की मी पेपर सोडवताना अतिघाई केली. मला कन्फ्युजन झालं ऑप्शन्समध्ये की मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये याचं उत्तर दिलं. हे ते फाइंड आउट करतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळतं की एक्झामच्या दिवशी नेमकं आपल्याला काय टाळायचं आहे. जर घाईमुळे चुका होत असतील तर एक्झामच्या दिवशी ते शांतपणे पेपर सोडवण्याचा प्रयत्न करतील. एक्झामच्या दिवशी म्हणण्यापेक्षा पुढच्या टेस्टच्या वेळेला, म्हणजे या टेस्टमध्ये पहिल्या टेस्टमध्ये ज्या काही चुका झाल्यात नेक्स्ट पेपरमध्ये त्या चुका ते करेक्ट करतील. ओव्हर कॉन्फिडन्समुळे झालं असेल तर पुढच्या वेळेला ते स्वतःला सांगतील की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही, काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा. किंवा जर त्यांचं कन्फ्युजन झालं असेल, त्याच्यामुळे प्रश्न चुकला असेल तर त्यांना लक्षात येतं की आपली रिव्हिजन कमी पडली आहे, आपण आणखी रिव्हिजन करणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत, हे तुम्हाला करता आलं पाहिजे, तर टेस्ट सिरीजचा तुम्हाला फायदा होईल. अदरवाईज तुम्ही कितीही महागड्या क्लासेस, कितीही नामांकित क्लासेसच्या टेस्ट सिरीज लावा, तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. त्याच्यानंतर हे टॉपर्स काय करतात ना, ज्यावेळेला हे 4 ते 5 तास ॲनालिसिस करत असतात त्यावेळेला ते स्वतःसाठी एक मिस्टेक नोटबुक जी आहे ती प्रिपेअर करतात. मी खूप वेळा ना ज्यावेळेला पण कुठलेही चॅलेंज नवीन घेते त्यावेळेला मी मुलांना कटाक्षाने एक गोष्ट सांगते. जर तुमचा 3रा-4था अटेम्प्ट असेल तर एक गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा करा की मागील अटेम्प्टमध्ये काय चुका झालेल्या आहेत. मला आठवतं आत्ताही एक सर आहेत, टॅक्स असिस्टंट आहेत, त्यांनी ज्यावेळेला मला पहिल्यांदा मेसेज केला त्यावेळेला मी नवीन आले होते ॲक्च्युली या फील्डमध्ये, पण त्यांनी ज्यावेळेला मला मेसेज केला त्यावेळेला त्यांनी त्यांची पूर्ण हिस्ट्री लिहून पाठवलेली होती की मी या वर्षी ही परीक्षा दिली, राज्यसेवेची एक्झाम किती वेळा दिली, कंबाईंड ग्रुप बी किती वेळा दिली, मेन्स किती वेळा दिली, मेन्समध्ये 1-2 मार्क्सने रिझल्ट कसा गेला. आणि अक्षरशः त्यांच्या त्या एक्झाम वगैरे पाहिल्यानंतर मला हा प्रश्न पडला की या माणसाकडे एवढा एक्सपिरियन्स आहे आणि हा माणूस मला का विचारत असेल, म्हणजे याच्या पुढे तर आपण काहीच नाही आहोत आणि तरीही हा माणूस आपल्याला काय विचारतोय की मॅडम मी आत्ता पुढे करू की सोडून देऊ. त्यावेळेला मी त्यांना फक्त एक सल्ला दिलेला, जस्ट इमॅजिन करा म्हटलं एक सिच्युएशन की तुम्ही समुद्रामध्ये, म्हणजे तुम्ही कुठेतरी प्रवास करत आहात आणि समुद्रामध्ये मध्यभागी गेल्यानंतर तुमची बोट जी आहे ती उद्ध्वस्त झाली, काहीतरी झालं, अपघात झाला बोटीला. आता तुम्हाला त्या समुद्राच्या मध्यापासून माहितीच नाही किनारा कुठे, तिथून तुम्हाला किनाऱ्यापर्यंत पोहत यायचं आहे. ते तुमच्यासाठी सोपं असेल की जर तुम्ही किनाऱ्याच्या जवळ असतानाच बोटीचा अपघात झाला किंवा तुम्ही अगदी मध्यभागी जरी अपघात झाला असेल तिथून तुम्ही पोहत पोहत किनाऱ्याच्या अगदी जवळ आला, किनारा तुम्हाला दिसतोय समोर आणि तिथून तेवढं अंतर तुम्हाला पार करायचं आहे. तुम्ही तेवढं अंतर पार कराल की सोडून द्याल. ते म्हटले तेवढं अंतर मी पार करेन. मी म्हटलं की आत्ता तुम्ही ऑलरेडी एवढा लांबून पोहत आलाय, तुमच्याकडे एवढं सगळं आहे. ॲक्च्युली त्यांना त्यावेळेला मी गायडन्स, म्हणजे स्पेसिफिक एक्झामसाठी मी काहीच गाईड करू शकत नव्हते, पण मला एवढं माहिती होतं की या माणसाकडे तेवढं टॅलेंट आहे, या माणसाकडे तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याला थोडंसं पुश करण्याची गरज आहे. मी तेवढंच सांगितलं आणि त्यांना सांगितलं की फक्त आत्तापर्यंतच्या अटेम्प्टमध्ये काय चुका झाल्यात त्या लिहून काढा की कशामुळे रिझल्ट जातोय असं तुम्हाला वाटतं. त्यांनी त्या सगळ्या चुका लिहिल्या आणि मला पाठवल्या.
आणि मग मी सांगितलं की या प्रत्येक चुकीला सोल्युशन काय असायला पाहिजे ते फक्त फाइंड आउट करा. एक्झाम हॉलमध्ये पेपर सोडवताना काय होतं, तुम्ही टेस्टची प्रॅक्टिस करताना काय होतं, त्यांच्या ॲक्च्युली चुका ज्या व्हायच्या त्या एक्झाम हॉलमध्ये व्हायच्या, बाकी टेस्ट सिरीजमध्ये वगैरे छान व्हायचं. आणि मग ज्यावेळेला त्यांनी त्या चुकांवरती काम केलं, नेक्स्ट एक्झाममध्ये त्यांचा रिझल्ट आला, त्यांना पोस्टिंग मिळाली आणि आजही कधीतरी त्यांना जर सहज आठवण झाली तर ते ॲटलिस्ट मॅडम कशा आहात इतका मेसेज मला करतात. आणि मला खूप छान वाटतं की एक माणूस जो अगदी थकलेला होता तो परत एकदा या प्रवाहात आला. हे सगळं मी तुम्हाला का सांगते, कारण बऱ्याचदा आपण जेव्हा पळत असतो फक्त पळतोय, आपण योग्य मार्गावरती पळतोय का हे आपण पाहत नाही. आपण ज्या रेसमध्ये धावतोय आपण त्या ट्रॅकवरती आहोत का हेच आपण पाहत नाही. आपली चूक नेमकी कुठे होतीये हे आपण पाहणं गरजेचं असतं. आणि टॉपर हेच करतात, कुठलीही टेस्ट सिरीज कुठलीही टेस्ट सोडवल्यानंतर ते स्वतःची एक मिस्टेक नोटबुक प्रिपेअर करतात आणि एक्झामच्या आधी रिव्हिजन नाही झाली तरी चालेल, पण ही मिस्टेक नोटबुक जी आहे ना ती मात्र ते रिवाईज करतात, कारण त्या चुका त्यांना कटाक्षाने एक्झाम हॉलमध्ये टाळायच्या असतात. आणखी एक सांगते, आत्ता रिसेंटली झालेली ग्रुप बीची आणि ग्रुप सीची परीक्षा 2025ची, ज्यावेळेला पहिला पेपर झाला आय थिंक 4 जानेवारीला, त्यावेळेला मुलांच्या खूप चुका झाल्या आणि त्याच्यामुळे मुलांचा स्कोर कमी आला. त्याच्यानंतर जे सेशन घेतलं मी 8 दिवस, म्हणजे जे काही 6 दिवस होते मध्ये, त्या 6 दिवसांमध्ये कंटिन्युअसली मुलांना सांगत होते हे नाही करायचं, हे नाही करायचं, हे नाही करायचं. आणि त्याचा परिणाम असा झाला की 11 जानेवारीला जेव्हा पोरं पेपरला गेली त्यावेळेला त्यांनी धम्माल केली त्या पेपरमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स जो होता, त्याच्यानंतर जो त्यांचा आनंद होता की मॅम हे का नाही कळलं 4 जानेवारीला जेव्हा मी सांगितलं होतं. पण बऱ्याच जणांना जोपर्यंत स्वतःला ठेच लागत नाही तोपर्यंत कसं चालायचं हे समजत नाही. मला असं वाटतं की पुढच्याच ठेस मागचा शहाणा या तत्वाने तुम्ही जा. वाट पाहत बसू नका की आपल्याकडून ती चूक झाली पाहिजे, आपण जखमी झालो पाहिजे आणि मग आपण शिकायचं. ठीक आहे. आता याच्यानंतर जर समजा मार्क्स कमी आले टेस्ट सिरीजमध्ये, हा पॉईंट इतका इम्पॉर्टंट आहे की नाही. मी खूप मुलांचं पाहिलं आहे की टेस्ट सिरीज लावतात, मार्क्स कमी आले, इतके टेन्शनमध्ये जातात जसं की आपलं आयुष्यच संपलंय. मला फार टेन्शन येतं मॅम, मग मी पुढची टेस्ट देऊ की नको. तुमच्या बाबतीत असं झालं का कधी मला सांगा, कारण मी खूप मुलं अशी पाहिलेत, टेस्ट सिरीज लावली आहे, एक टेस्ट दिली, दुसरी टेस्ट दिली, मार्क्स कमी येतात, तिसऱ्या टेस्टला जायचीही इच्छा नाही, देत नाहीत टेस्ट, कारण कॉन्फिडन्स कम्प्लिटली कमी होतो. सामान्य विद्यार्थ्याचं एक असतं, टेस्ट सिरीज दिली, मार्क्स कमी आले, तो म्हणतो मला नाही जमणार, मी थांबतो, तो टेन्शन मोडमध्ये जातो. पण ज्याला ॲक्च्युली एक्झाम क्रॅक करायची, जो टॉपर असतो, ज्यावेळेला त्याचे मार्क्स कमी येतात ना तो म्हणतो छान झालं. का? कारण मला माझा विकनेस समजला, मला समजलं की मला कुठल्या एरियावरती जास्त काम करायचं आहे, मला समजलं की कुठे असं पोर्शन आहे की जो माझ्याकडून राहून गेला आहे, आता मला तो कव्हर करता येईल. आणि हे फार इम्पॉर्टंट असतं. स्वतःची कमतरता ज्याला समजते, ज्याला त्याच्यावरती काम करता येतं, तोच लाईफमध्ये काहीतरी अचीव करतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ती समजणं गरजेचं आहे. आणि टेस्ट सिरीजचा उद्देशच तो असतो की आपण कुठे कमी पडतोय ते फाइंड आउट करायचं आणि त्याच्यावरती काम करायचं. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही टेस्ट सिरीजला गेलात, अगदी 20-25 मार्क्स जरी आले, खचायचं नाही. पुढच्या शेवटच्या टेस्टपर्यंत तुम्हाला 20 मार्क येऊ द्यात, खचायचं नाही. त्या सगळ्या टेस्टमधून आपण काय शिकलोय हे इम्पॉर्टंट आहे. आणि आपण जेव्हा टेस्ट सिरीज घेऊ तर ऑब्व्हियसली आपण मिस्टेक नोटबुक पण बनवणार आहोत, त्याचा ॲनालिसिस पण करणार आहोत. आणि हे जे मी आत्ता म्हणते की मार्क्स कमी आले तर मार्क्स कसे वाढवायचे, त्याच्यासाठी एक्झॅक्टली कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. आता लक्षात ठेवा, टॉपर कधीही टेस्ट सिरीजचा स्कोअर पाहत नाही, तो स्कोअर पाहून तो आनंदीही होत नाही, तो स्कोअर पाहून तो डिप्रेशनमध्येही जात नाही, तो फक्त ट्रेंड पाहतो, मला ॲक्च्युली काय सुधारणा करणं गरजेचं आहे हे तो पाहत असतो आणि त्याच्यानुसारच तो जातो. आणि ज्यावेळेला एक्झामला तुमच्या शेवटचे काही दिवस बाकी असतात, 30 दिवस 15 दिवस मे बी, जेवढ्या पण टेस्ट सिरीज तुम्ही सोडवलेल्या आहेत त्या सगळ्या टेस्ट सिरीजचं कंपल्सरी तुम्हाला ते जे ॲनालिसिस केलेलं आहे ते तुम्हाला रिवाईज करायचंच आहे. बऱ्याच मुलांचं टेस्ट सिरीज घेतली, सोडवली, मे बी ॲनालिसिस पण केलं, पण त्याच्यानंतर त्या तशाच पडून राहिल्या, एक्झामच्या आधी त्याच्यावरून नजरही नाही फिरवली, काही फायदा नाही. टेस्ट सिरीजवाले टीचर तुम्हाला विथ प्रूफ दाखवतील की हे प्रश्न टेस्टमधून आलेले आहेत, पण तुम्हाला ते एक्झाम हॉलमध्ये जर आठवलेले नसतील तर त्याचा काहीही फायदा नाही आहे. इम्पॉर्टंट काय, मी टेस्ट सिरीज लावली, टेस्ट सिरीज सोडवली, टेस्ट सिरीजमधून माझ्या चुका लक्षात घेतल्या, टेस्ट सिरीजचं ॲनालिसिस केलं, त्याची रिव्हिजनही केली आणि एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर टेस्ट सिरीजमधून आलेला कुठलाही प्रश्न माझा चुकला नाही. हे इम्पॉर्टंट आहे. मला टेस्ट सिरीजमध्ये 65-70 मार्क पडत आहेत, पण एक्झाम हॉलमध्ये 30-35 मार्क्सवरती मी आलो आहे. तुमच्या त्या 30-35 मार्क्सला कोणीही विचारत नाही. 60-65 मार्क जे तुम्ही घ्याल, खरं सांगते
कुठलाही टॉपर असतो ना, तो टेस्ट सिरीजमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी कधीच जात नाही. तो जातो स्वतःला शोधण्यासाठी, स्वतःतल्या चुका शोधण्यासाठी, स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी. आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही टेस्ट सिरीज कशासाठी जॉईन करताय, आणि जर जॉईन केली असेल तर तिला तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट देताय. कारण तुम्ही ज्या पद्धतीने टेस्ट सिरीजला ट्रीट कराल त्या पद्धतीने एक्झाम तुम्हाला ट्रीट करणार आहे, ज्यावेळेला तुम्ही फायनल एक्झाम देत असाल. आता डिसिजन तुमचं आहे. जर तुम्हाला टॉपर बनायचं असेल किंवा तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर फक्त टेस्ट देऊ नका. टेस्टसोबत एक रिलेशन जे आहे ते कनेक्ट करा, त्याच्यासोबत एक प्रामाणिक नातं जे आहे ते जोडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता जेवढ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या याच्यातून तुम्हाला काय वाटतं की टेस्ट सिरीजमध्ये नेमकी तुमची कुठली चूक होत होती हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की वॉरियर ऑफिसरची टेस्ट सिरीज आलीच पाहिजे तर डेफिनेटली मला कमेंट करून तसं सांगा. आणि पुढचा मुद्दा म्हणजे 110 डेज चॅलेंज जे आहे, जे फ्री आहे, कम्प्लिटली फ्री आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती कम्युनिटी पोस्टला डेली बेसिसवरती मी स्टडी टार्गेट शेअर करत आहे. तुम्ही जर अजूनही जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डेली बेसिसवरती तुम्हाला 110 डेजचा एक सुंदर असा स्टडी प्लॅन मिळणार आहे. बरेचसे लेक्चर्स पण मी प्रोव्हाइड करते जे ॲक्च्युली आधीच्या चॅलेंजमध्ये झालेले होते, जिथून तुमची रिव्हिजन पण होईल, बऱ्याचशा कन्सेप्ट पण क्लिअर होतील, बऱ्याचशा अवघड गोष्टीसुद्धा तुमच्या लक्षात राहायला लागतील आणि तुमचा रिझल्टसुद्धा येईल. फक्त प्रामाणिकपणे ते फॉलो करा. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्हाला एंड स्क्रीनला पण मिळेल. व्हिडिओ पहा आणि चॅलेंज फॉलो करायला सुरुवात करा. बाकी तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ हेल्पफुल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.